जे जाया जान गिये कम कलंकड़हेरी निच्च निरंजन नाणमय ते परम प्रणवेरी ते वंदव सिर से लगन असहिजे शिवमय निर्वामनामय परम समाहि भजन्त ते अनुबंधव से गगन अच्छहि जेवंत परम समाहि महगिरे कम निंदनहि ते गुणवंदव से लगन जे निर्वाणि वसंति नाणिं दिहुयनि गरयामि भवसायरिन पडन्ति ते गुणवंदव से लगन जे पाणि वसंत लोयालो विषयलोहिमो अच्छहि विमनुयन्त केवलं शरणामय केवल सुख सहाय जिनवर वंदव भक्तिरये देहि पयासि जे परम पुण्यन्ति मुनि परम समाहि हरेमि परमानंद योगेंद्र देवगरची परमात्मा प्रकाश. परमात्मा कसे आहे हे आत्तापर्यंत आपल्याला समजलं नाही. कशावरून आपल्याला परमात्मा समजले नाही? कारण आपण परमात्मा झालेलो नाही. ज्यांना परमात्मा समजले ते परमात्मा झाले. समजणं त्याचं नाव आहे. सांगितलं तुम्ही की आम्ही परमात्मा झालो नाही, कारण म्हणून आम्हाला परमात्मा समजले नाहीत. हे पण समजलं. पुढं काय दिसलं शिखरजीला? सांगा बरं. शिखरजीला जाऊन सगळे आलात तुम्ही, काय बघितलं तुम्ही? काय दिसलं? वातावरण छान होतं एवढं मला कळलं, बाकी काय नाही. एकदम छान वातावरण होतं. सगळं धुकं, गार वारं. की आपण शिखरजीवर काय बघितलं? काय दिसलं? कशाने पाहिलं? डोळ्याने शिखरजी पाहिली, शिखरजीचा डोंगर पाहिला, शिखरजीवर असणाऱ्या त्या अनेक टुका पाहिल्या, शिखरजीवर असणाऱ्या प्रत्येक टुकीची वंदना केली. एवढंच मला, एक सुद्धा टूक सोडली नाही.
काय त्या डोलीवाल्याचे प्राण घेऊन आम्ही त्या टुका केल्या आणि आमची वंदना छान झाली असं आम्ही सांगतो. कोण सांगते त्या 4 खांद्यावर जायला तुम्हाला? शेवटी जाणार आणि आत्ता एकदा गेला 4 खांद्यावर. डोलीवाल्याच्या प्रती दया राहू का नाही? ते चिन्ह बसता दिली तरी त्यांना चालते, असं काय नाही की बसायलाच पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना तुम्ही मदत करू शकला असता. पैसेच द्यायचे असं नाही, कपडा लत्ता, खाणं पिणं, पुस्तकं, अशा अनेक प्रकारे आपल्याला मदत करता येते. आणि त्यांना दया म्हणून काय काय वेळेस बसलो आम्ही. आम्हाला चढता येत नव्हतं, आम्हाला दम लागला होता, ती गोष्ट नंतरची. होतं उंच आहे ना, ती डोलीवाले पण मागं लागतेच, नाही तुम्हाला होणार. मग बर आता त्यांच्यावर ना तसं मी चढलो असतो आणि असू द्या, 1000 रुपये तर त्यांनी 500च मागत होता आणि आम्ही 1000 दिले. हे असे काहीतरी सगळे चमत्कार मला सांगतायत सगळेजण. शिखरजीला काय केलं? किती धर्म होणार, काय धर्म होणार, कसा धर्म होणार? एक मानसिक समाधान फक्त आपण करून आलेलो आहोत. मनाला इथं करमत नव्हतं म्हणून तिथं गेलो, बाकी काय नाही. सगळ्यात कमी पुण्य कशामध्ये आहे तुम्हाला माहित आहे? तीर्थयात्रेमध्ये सगळ्यात कमी पुण्य लागतं त्या क्रियेमध्ये. आणि मग उत्तर मग बाकीच्या क्रिया आहेत. अष्टानिक पर्व होता, चतुर्मास होता, पाऊस पाणी आहे, जीव उत्पत्ती भरपूर आहे. मग किती पुण्य आपल्याला लागलं असेल असं आपण चिंतन केलं का? एक आपला हट्ट होता, बाकी काही नाही. आपल्याला इथंच राहायचं नव्हतं पालखीमध्ये, एवढंच फक्त होतं. मी सांगितलं होतं जाताना, ठीक आहे, आनंद आहे. हे निगेटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग, अनेक गोष्टी असतात, दोन्ही बाजू असतात. पण तुम्हाला दुसरी बाजू दिसणार नाही. तुम्ही जाऊन आलेल्याचंच कौतुक करता म्हणून मी गेलेल्याची निंदा करतोय, बाकी काय नाही. तुम्ही स्वतःची निंदा केली असती तर मी तुमची स्तुती केली असती, एवढंच फरक आहे, बाकी काय नाही. आहे ना, आम्हाला जावं लागलं, मला जायचं नव्हतं, राहायचंच होतं, पण काय करायचं? असं थोडे तुम्ही खेद दुःख व्यक्त केला असता. चतुर्मास होता, जीवहिंसा होते, सगळं असं तसं असं तुम्हाला भयंकर वेदना झाल्या असत्या. आमचं शास्त्र बुडलं, आमचं अमुक तमुक सगळं. तर मग मी तुम्हाला सांगितलं असतं की बाबा सिद्धक्षेत्राच्या कालचंच वाक्य आहे ना महाराजांच्या कॅलेंडरवरचं, काय राहुल भैया? वर्षातून एकदा तरी सिद्धक्षेत्राच्या दर्शनाला जावे. कशासाठी? भगवंतांच्या श्रद्धेचं ते प्रतीक आहे असं. पण गेला तर माघारी यायला नको होतं, एवढं मग मी तुमचं कौतुक केलं असतं. अजून मी कौतुक करायला नाही. पण तुम्ही आला कशासाठी? तुम्हाला आवडलं होतं का नाही तिथं? खूप छान वाटलं का नाही? खरं सांगा, देवा शपथ आवडलं तुम्ही? देवा शपथ आवडलं नव्हतं हे सांगायचं. देवा शपथ घेऊन खोटं बोलतोय आपण. आवडल्यावर माणूस, जसं दुकान आवडल्यावर सोडलं का तुम्ही? घर आवडलं तर तुम्ही माघारी आला का नाही? तसं शिखरजी का सोडली सांगा? दुकान चांगलं, घर चांगलं का शिखरजी चांगली होती? खरं सांगा, खरं सांगायचं, खरं. इंद्रिय प्राण, इंद्रिय विषय, इंद्रियांना सुखकर वाटलं, मनाला सुखकर वाटलंय, आत्म्याला किती सुखकारक झालं याच्यावर आपण प्रत्येकाने विचार विनिमय करावा. सांगितलं होतं जाताना, मन आमची तर शिखरजी इथं झाली. आम्ही सांगितलं मन चंगा तो कटोती में गंगा.
इथंच. शिखरजी कुठं? इथंच होती, आहे. मी म्हणालो तुम्हाला 4-5 दिवस मला द्या, आता इथनं द्या. चला प्रायश्चित्त. मला काल मामी म्हटल्या, त्या सुनीता मामी, की उपवास केला ना त्यांनी आल्यावर, त्यांनी मग म्हटले का नको का, एवढं आम्ही हिंसा केली, आम्ही एवढं पाप केलं. मग लगे असं जसं काय लय भारी. मग 5 दिवस माझ्याजवळ राहावं. आता दुकानदारी सगळं बंद करून प्रायश्चित्तच मनापासून घ्यायचं. तर चला आपण आता इथनं पुढचे 5 दिवस त्या पापाचं प्रक्षालन करण्यासाठी. नाहीतरी बाहेर तुम्हाला अनुकूल वातावरण इथं पण आहे ना. शिखरजीत होतं तसंच मन प्रसन्न करणारं वातावरण आहे की नाही? तुम्ही गेल्यापासून मन प्रसन्न झालं नाही, वातावरण, सॉरी, मन नाही. इतकं कालच मी म्हटलं पण नितीनबाईंना, त्या तिथं आम्ही बसलो होतो ना बाकड्यावर परवा दिवशी संध्याकाळी. काल पाऊस होता ना, परवा नाही का, कालच बसलो, परवा दिवशी बसलो. तुम्ही काल होताच की, परवा दिवशी. कोणी नव्हतं, काय नव्हतं, एकदम छान शांती, नो केओस, एकदम असं मस्त वाटत होतं. का जाऊ का आम्ही, असं परत म्हणा की तुम्ही जाऊ का? मला माहिती आहे तुम्ही जाणारच नाही, म्हणणार तर नाहीत ना. चर्चा आपल्याला करायची ती परमात्म्याची. परमात्मा जोपर्यंत दिसत नव्हते तोपर्यंत तुम्ही ते स्थान सोडायला नको होतं, हे मला म्हणायचं. परमात्म्यावर पूर्ण श्रद्धान जोपर्यंत बसत नव्हतं तोपर्यंत अगदी क्षायिक सम्यक्त्वाप्रमाणे त्या परमात्म्याचं श्रद्धान बसायला हवं होतं. हो, हे आणि हेच आहे सगळं काही. अशी श्रद्धान बसले असते तर तुमचं ते दर्शन सार्थक झालं असतं. पण अशी श्रद्धा बसली का जे काही आहे सब कुछ भगवान, सब कुछ, सर्व काही हेच, काही नाही, दुसरं काही नाही आहे या संसारात. अशी एक फिलिंग कुठंतरी आतमध्ये आली असती. आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जर आपण ती वंदना केली असती तर छान वाटलं असतं. पण नाही ना, वंदना होते काय आणि मोटरसायकलवर टांग मारतो काय? पहिल्यांदा खाली चला, खाली चला, खाली चला. आता चालत जाणं शक्य नाही. आलोय आता, वर आलोय ना, आता खाली मात्र पळत जातो. बघितलं ना, वर चढायला चालत यावं लागतं, पण खाली जायला किती रेस लागलेली. पहिल्यांदा कोण खाली आलं? आम्ही पहिल्यांदा खाली आलो. आम्ही 11 वाजता चालू, आम्ही आहे ना, सगळ्याच्या आधी रेसमध्ये होतो का नाही, पळत आलो का नाही खाली. आपण मोटरसायकलवर आलो म्हणजे किती फास्ट आलो आपण खाली फास्ट येतो. विचार खाली लवकर येतात, वर चढवायचे विचार फार अवघड असतात, हे सांगायचंय. परमात्म्याचं श्रद्धान करणं फार अवघड आहे आणि इथं बहिरात्मा आणि ह्या परविषयावर श्रद्धान करणं एकदम फास्ट आहे, सुपर फास्ट आहे, सुपरसॉनिक जेट, एकदम फास्ट. विसावा. ठीक आहे, झालं दर्शन, आता थोडं शांत बसू आपण. ठीक आहे, मोटरसायकलवर आला असतं तरी चाललं असतं, पण झाल्या सगळ्या वंदना तर बसला का एका ठिकाणी जरा शांत बसू. तास, 2 तास, 3 तास, 4 तास जाऊ. नाहीतर मोटरसायकलवर किती वेळात येणार? खाली आला विदिन 10 मिनिट्स, तेवढंच ना, 10 मिनिटातच आला असता खाली. किती वेळ आला? 15 मिनिट, 20 मिनिट, ठीक आहे ना, 20 मिनिटात. आणि येऊन जेवायचंच होतं, दुसरं काहीच नव्हतं. काय करायचं होतं खाली येऊन? काय करायचं? कारण कुठं जायचं नव्हतं दुसरं, फक्त खाली जायचं आणि खायचं. वर काय खायचं नाही असं काय नियम केला होता काय? खाल्लं काय वर? पण मग खारी खोबऱ्याचे लाडू, सरबत, बरं वाटलं. ते खाताना बरं वाटत होतं. जेवढं टुकीचं दर्शन करताना, ध्यान करताना बरं वाटलं नसेल ना, तेवढं ते पाणी पिताना बरं वाटलं असेल. मी सांगतो तुम्हाला,
जलमंदिरामध्ये घेतलं ना सगळं, घ्यायला अडचण नाही. मी म्हटलं ना एक थोडं हे सगळं करायला कुठलीच आपल्याला महाराज पण आहार घेतात. लक्षात घ्यायचं, सोडायची चर्चा नाही. घेतलं म्हणून पाप केलं असं म्हणत नाही, पण जे पुण्य करायला पाहिजे होतं प्रकर्षाने, ते प्रकर्षाने पुण्य करायला जे हवं होतं ते झालंय का हे आपण परीक्षा प्रधान म्हणजे आपण निरीक्षण करून ठरवावं. छान झालं, छान झालं, छान झालं, छान झालंच की. कारण आम्ही मेलो नाही, आम्ही आजारी पडलो नाही म्हणून छान झालं. बरं काय, कोणी आजारी पडलं नाही, काय रस्त्यामध्ये येता जाता काय अडचणी नाहीत, राहायची सोय व्यवस्थित होती म्हणून छान झालं. खरं सांगा, पाय दुखले नाहीत, काय नाही. हेतू काय काय दिले जातात, छान झाल्याचे हेतू काय भारतीत आहे. कुर्ग कसं होतं सांग बरं, श्रेणबळ चांगलं होतं का कुर्ग चांगलं होतं? आणि कुर्गला कोण जाऊन आलो, श्रेणबळ फक्त ना ते नाव त्याच्याबरोबर कुर्ग असू द्या. काय सांगते, छान म्हणजे काय? छानचं भावभाषण, छानचं श्रद्धान व्हायला पाहिजे. हो परमात्मा छान है ना, ते सिद्ध क्षेत्रावर बसलोय आणि एकदम बस आता काय नको काय नको म्हणून मी राहुल मालक म्हटलं नाही. राहुल मालकांचा फोन आल्यावर राहुल महाराजच म्हटलं मी त्यांना. आणि ते मला म्हटले आला का महाराज कसं म्हणताय? म्हटलं आज तुम्ही सिद्ध क्षेत्रावर सिद्ध बनण्याच्या मार्गावर गेलेला आहात, तर मला मालक कसं म्हणू म्हटलं मी. आता पंढरपूरमध्ये राहुल मालक, पण सिद्ध क्षेत्रावर काय म्हटलं मी? राहुल महाराज म्हटलं. म्हटलं का नाही? प्रसन्न वाटलं का नाही? महाराज म्हटल्यावर, मालक म्हटल्यावर कसं वाटलं असताना महाराज म्हटल्यानंतर एक त्या शब्दाने पण फिलिंग आली की नाही की महाराज. मला माहिती राहुल आता इतका बदललाय, इतका बदललाय, मला सुद्धा मागे टाकेल याची भीती वाटायला लागली. बाग काय, ज्या फिलिंग्स आपण इंद्रिय प्राणाच्या द्वारे अनुभवल्या, इंद्रियांच्या द्वारे अनुभवल्या, मनाच्या द्वारे अनुभवल्या, त्याचा जो इंद्रियजनित आनंद, मनोजनित आनंद, त्याचं किती त्या ठिकाणी मात्रा, प्रमाण, आणि अतिंद्रिय आनंदाचं प्रमाण किती, धर्मध्यानाचं प्रमाण किती, अर्थ रौद्र ध्यानाचं प्रमाण किती, तुलना. आम्ही विधान केलं, आम्ही पूजन दर्शन केले सगळे मंदिराचे, चांगलं केलं. आणि खरेदी पण केली ही मात्र सांगितली नाही. पण मला माहिती आहे खरेदी पण रोज संध्याकाळ झाली की खरेदीला जातच होतो. मामाने सुद्धा 2 शर्ट आणले, तुम्हाला माहिती आहे, शिखरजीतनं. मला काय सगळं प्रमेयत्व गुणाने सगळंच कळतं. मामाने 2 शर्ट घेतले ना मामा, तुम्ही 2 घेतलेत, 1 सोडून. खरेदीचा आनंद आणि मंदिरात दर्शनाचा तुलना करायला पाहिजे. हो, खरेदी करताना कसं आमचं मन उत्साही होतं, आणि मंदिरात दर्शन करताना ती रचना, आकार वगैरे काय बघत असेल, छान, चला पुढच्या मंदिरात, अजून खूप मंदिर आहेत, चला पुढच्या मंदिरात. कसं होतं तुम्हाला सांगा. मंदिरं किती होती, एक प्रतिमा बघितली बस एकदम छान वाटली आणि आपण बसलोय. त्या मंदिर, त्या मंदिर, ते मंदिर, चला अजून लय राहिले, हे राहिले, ते राहिले, कुणीतरी सांगतोय तिकडचं लय भारी आहे, तिकडचं लय भारी आहे, चला तिकडं. व्यग्रता होती, व्यग्रता होती की एकाग्रता होती, संक्लेश होते का विशुद्धी होती. अजून बघायचंय, हे बघायचंय, ते बघायचंय, ते बघायचंय, काय काय बघायचं होतं स्वप्नील. बस बसलाय, कुंद कुंद मध्ये गेलाय. मंदिर छान नव्हतं का, ते प्रतिमा छान नव्हत्या का, बस बसलो. आता वरनं, आता वर तर थांबू शकलो नाही, खाली आलो, खाली आलो तर बस बसू आता.
काय नाही, करा तुमच्या बरोबर योगायोगाने ज्ञानी जीव पण होते. मस्त प्रवचन सांगा, भक्ती आहे ना, असं विधान केलं नाही असं नाही. शांती विधान, सगळी शांती केली. परिणामाची विशुद्धी, परिणामाची संक्लेशता लक्षात घ्या. व्यग्रता, आनंद घ्यायला पाहिजे ना. आनंद आम्हाला तर रोज इतका आनंद, मला तर येतं, बाकी मला माहीत नाही. पण पूजनामधले जे ध्यान, त्याचे विषय रोज इथं जे येत आहे ते जर रेकॉर्डिंग पंडितजी कधी करणार नाहीत, मी म्हणत पण नाही रेकॉर्डिंग करा, कारण प्रयोजनभूत सोडलं जातं. ही सगळं प्रयोजनभूत आहे, तुमच्या लक्षातच अजून आलं नाही कोणाला. मी नेहमीच सांगतो, आणि सगळ्याला वाटतं प्रवचन प्रयोजनभूत आहे, पूजा अप्रयोजनभूत आहे, म्हणून त्याच्यातला विषय कधी घेण्याचे भाव झाले का पंडितजी तुम्हाला? कोणी आम्हाला म्हटलंच नाही तर आम्ही कशाला करू? म्हटलं तर आम्ही करणार. ते मला तर आवडतच म्हणून मी कधी शब्दानं बोलत नाही. प्रत्येक व्यवहारात सांगतोय कसं असतं, काय असतं, कसं असायला पाहिजे, कशाचं आपल्याला अजूनही महत्त्व आहे. इंद्रिय आणि मनोजनित विषयांनाच आपण प्राधान्य देतोय. म्हणून आज पूजनामध्ये आपण कशाची चर्चा केली? धीरूभाई. थांबा, धीरूभाई सांगते. होता का नव्हता? काय झालं आज? काय झालं पूजनांतर्गत विषय? काय स्पर्शरसगंधवर्ण काय? त्याच्यात प्राणच नाहीत ना, म्हणण्यात प्राण नाहीत हे सांगतोय तुम्हाला. हे प्राण नाहीत हे सांगत होतो. चैतन्य प्राण हेच प्राण आहेत हे सांगत होतो. पुन्हा पुन्हा सांगत होतो, चैतन्य प्राण, चैतन्य प्राण, चैतन्य प्राण, चैतन्य प्राण आहे ना. 11 वेळा सांगितलं मी चैतन्य प्राण, का 12 वेळा सांगितलं? स्थापनामध्ये एकदा सांगितलं, परत 10 वेळा त्या ह्याच्यात आलं. 8 आणि 9 10 झाले. अष्टद्रव्य अर्घ्य 9 1 10 आणि 11 झाला. सांगितलं 11 झालं असं, 12 नाही 11 वेळा. स्थापनेमध्ये जयमालेमध्ये आणि मध्ये 8 अर्घ्य आणि 9वा अर्घ्य असे 10 11 झाले आहे का नाही डॉक्टर? 11 वेळा काय सांगितलं मी? चैतन्य प्राणाची अनुभूती घ्या. जाणणे हेच प्राण आहे. वी डोंट नोटीस, आपल्याला ते नोटीस पण होत नाही की हे जे जाणतोय ते माझे प्राण आहेत, हे जाणतोय ते माझे प्राण आहेत, आणि हे प्राणच माझे खरे प्राण आहेत, कारण मी जीव आहे आणि त्याच्यावरच मी जगतो आहे. जाणणे प्राणावर मी जगतो ऍक्च्युली, पण आपल्याला त्याची प्रतीती येतच नाही ना. मला म्हणून म्हटलं ना, मला प्राण कोणते भासित होत आहे, त्याच्यासाठी तर प्राणाची चर्चा घेतली की व्यवहार प्राण प्राण नाही. 10 प्राण सांगितली मी. व्यवहार जे 10 प्राणावर हा जीव जगतो. पंचेंद्रिय आपण झालेलो आहोत, मनवाले आहोत. आपण किती प्राणावर जगतो माहिती आहे? 10. आणि 10 प्राणाचं मी वर्णन केलं त्याच्यामध्ये, माहित आहे तुला धीरूभाई? आता ते 10 प्राण विचारणार हे तुला पण माहिती आहे, आणि तुला माहिती नाही हे तुला पण माहिती आहे. मग तुला कशाला विचारू मी आपलं उगाच त्रास करायला? 10 प्राण काय, त्या प्राणावर मी माझं अस्तित्व मांडलंय काय, मी काय, अरे काय चाललंय काय? म्हणून मी प्रश्न विचारला, परमात्मा कोण आहेत आणि हेच मला समजलं नाही. परमात्मा म्हणजे चैतन्य प्राणाचे धारक असे जीव, ती शिखरजीत दिसायला हवं होतं हे मला सांगायचं होतं. म्हणून शिखरजीची विसरणबळची चर्चा आली. चैतन्य प्राण म्हणजेच भगवान परमात्मा. परमात्म्याचं अस्तित्व चैतन्याला सोडून नाही. चैतन्य म्हणजेच परमात्मा, परमात्मा म्हणजे चैतन्याचा पिंड.
ज्ञान दर्शनाचा पिंड, त्याचं नाव आहे परमात्मा. आणि त्यासाठी तुम्हाला थोडंसं इंद्रियाच्या अतीत व्हावं लागतं. इंद्रियांचा माध्यमातून चाललेला जो उपयोग आहे त्याला थोडं गौण करावं लागतं. नाहीतर ते चैतन्य प्राणवाले परमात्मा भासित होणार नाहीत. म्हणून मी म्हटलं श्रद्धा दृढ व्हायला पाहिजे. श्रद्धेसाठी गेला होता तुम्ही. श्रद्धेचं आहे ना ते प्रतीक आहे म्हणून सांगितलं. श्रद्धेचं प्रतीक आहे ते तीर्थदर्शन. ॲक्च्युली माझी श्रद्धा आहे. मग श्रद्धा ज्याच्यावर पाहिजे ती. म्हणून पूर्वी धर्मशाळा हायफाय नव्हत्या, की जेणेकरून तुम्ही तुमचं तिथं काम, जे शरीराचं काम ते थोडक्यात संपवा आणि पूजापाठ ते मुख्य ठेवलं होतं. लोक येणार पटकन, जसं आहे खोली साधी, त्याच्यात पांघरून आपलं खाली चादर काय म्हणते त्याला सतरंजी टाकली, पटापटा आडवे झाले, सकाळी उठले, तिथंच एक ठिकाणी कॉमनमध्ये आंघोळ. कॉमनमध्ये मस्तपैकी गरम पाणी तापवलेलं असायचं. आठवतंय आम्हाला पूर्वी कुंथलगिरीसारख्या क्षेत्रात सुद्धा ती त्या टाईपमध्ये सगळे धर्मशाळा होत्या. असे एक चौकोनामध्ये खोल्यात, बारक्या बारक्या खोल्या, आणि सगळ्या माणसं किती, असा आनंद असायचा. आणि मग परत दर्शनाला जायचा जो उत्साह, ते खरं श्रद्धा नव्हतं. देव 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 म्हणून असं एक वेगळं वातावरण, विशुद्ध. आता काय विमान, 5 तास, 2 तासात, 2 तासात, 5 ते 7, काय एसी गाडी, धर्मशाळा. सिद्धायतनला तर भारी होतं का नाही? तुम्ही जिथं उतरला त्याच्यापेक्षा सिद्धायतनच्या खोल्या तुम्हाला असं वाटलं का नाही? खरं हिथंच राहायला पाहिजे तो राव. सिद्धायतन एक नवीन झाले शिखरजी, तुम्हाला आपलं सांगतोय. सिद्ध आयतन आहे का शरीर आयतन आहे माहिती नाही. रिसॉर्टच आहे म्हटले, रिसॉर्ट. सिद्धायतन ऍक्च्युली दॅट इज रिसॉर्टच आहे. सिद्धायतन म्हणजे सिद्ध. आयतन म्हणजे काय? आश्रयस्थान. सिद्धांचं आश्रयस्थान होतं लगा ते. देह आयतन स्थान नाव. काय आयतन स्थान नाव द्यावं लागेल आता? शरीराचं आश्रयस्थान. सिद्ध आयतन थोडंच ते. छान होतं का नाही सिद्ध आयतन? पुढच्या वेळेस कुठं राहायचं सांगा. ठरवून आलं का नाही? पुढच्या वेळेस सिद्ध आयतन आहे ना, मस्त तिथं राहायचं. आता कधी जायचं ठरले परत? ते पण प्लॅनिंग करून आलेले असे. जाताना येताना सगळं तेच. आता पुढच्या वेळेस आपण दिवाळीला जाऊ. दिवाळीला 4 महिने संपले, दिवाळीला जायचं ना. भिरवाय चर्चेला येऊ आहे ना, त्याला चर्चेला ऊत येतो. माघारी जेव्हा फिरतो ना त्यावेळेस ग्रुप असल्यानंतर परत आपण आता कधी जायचं हीच चर्चा असते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येकानं सांगितलं छान झालं, छान झाल्याचा हेतू काय दिला खरं सांगा? आम्ही सगळीकडं ध्यान केलं, शांततेनं आम्ही प्रत्येक टोकीवर थांबून ध्यान केलं हे तुम्ही सांगितलं. तुम्हाला त्याचं महत्त्व त्याच्यावरून कळलं पाहिजे की ध्यानाचं महत्त्व किती आहे. जर तुमच्याकडे ध्यान नसतं तर काय झालं असतं आता मला सांगा. जर तुम्हाला हे शास्त्र स्वाध्यायाच्या माध्यमातून शरीर आत्मा सिद्ध यांचं ज्ञान नसतं तर काय झालं असतं सांगा. कशी झाली असती शिखरजीन? कसं झालं असतं श्रवण बेळगोळ? झालं नाही का आपल्याच्या आधी सुद्धा हे अज्ञानामध्ये शिखरजी श्रवण बेळगोळ? आणि आपण काय केलं त्यावेळेस? आज तुम्ही चांगलं 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 प्रत्येक जण म्हणत होता, त्याचा बेस काय होता?
एकदम छान वाटलं, छान वाटलं, छान वाटलं. बेस काय होता? ध्यान. ज्ञान नाही, ध्यान. ध्यान केलं, ज्ञान नव्हतं नुसतं. गच्छन, जानन गच्छन दोन्ही होतं, नुसतं जानन नव्हतं. परिणती पण होती. तुम्ही जाणत तर होताच मी जीव आहे, पण जाणण्याबरोबर ती परिणती पण चालली होती. मी सिद्ध आहे, मी शुद्ध आहे, मी एकटा आहे, मी निस्संग आहे. ते जे संस्कार तिथं पडले ना, भावी सिद्ध आहात तुम्ही सगळे. तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही काय करून आलाय. भावी सिद्ध झालेला आहात तुम्ही हे कार्य करून. भविष्य काळामध्ये तुम्ही सगळे सिद्ध होणार. त्या सिद्धांना सुद्धा नमस्कार केला. आपण केला की नाही? कितव्या दोह्यामध्ये केला? कितव्या दोह्यामध्ये केला? काय माहिती नाही. दुसऱ्या. ते वंदव सिरी सिद्ध गण होसही जेवी अनंत. जे भविष्य काळात होतील, अनंत सिद्ध भविष्य काळात होणार आहे. तुम्हाला सगळ्याला नमस्कार. असंच आहे ना? दुसऱ्या ह्याच्यातच आलं की बहुधा. ते वंदव सिरी सिद्ध गण होसही जेवी अनंत. शिवमय निर्ममनानमय परम समाही भजन. काय म्हणतोय आपण डॉक्टर? समजतंय का? भविष्यातले सिद्ध आहात. डॉक्टरांचं तर मी रोज ऐकतोय, ते टाकतेत रोज, ते त्यांचं चिंतन टाकतात भजनाच्या माध्यमातून. पर के लिए जिये तो जिये क्या जिये, असं भजन केलं त्यांनी तयार. दुसऱ्यासाठी जगलो तर ते काय जगलो, स्वतःसाठी जगलो तरच खरं जगलो, असं त्यांनी एक भजन तयार केलं. काय राहुल मालक केलंय का नाही तुम्हाला नमस्कार? तुम्हाला असा कॉन्फिडन्स येतोय का? मला नमस्कार कसं मानायचं, कसं मानायचं असंच वाटतंय की नाही? तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का? हो, येस, मी भावी सिद्ध आहे. आणि तर योगींद्र देव मला म्हणतात, मला नमस्कार करतात, मला भावी सिद्ध म्हणून नमस्कार करतात. पण आपल्याला तसा नमस्कार आचार्यांच्या द्वारे केला गेलेला सहन होणार नाही. सहन होत नाही कारण आपल्या मनात कुठंतरी काळ आहे, शंका आहे. असं वाटतंय का मला नमस्कार, योगींद्र देव मला नमस्कार करतात, हा कॉन्फिडन्स येतोय का? कारण त्यांनी लिहिलंय आज ते सिद्धालयात नाही आहे जीव, जसं श्रेणिक नाही आहे सिद्धालयात, अनेक जीव नाही आहेत आज. कुंद समंतभद्र आदी जितके म्हणून योगींद्र देव आदी आचार्य जे झाले ते नाही आहेत सिद्धालयात. पण त्यांना माहिती आहे की हे जीव सगळे सिद्धालयात पोचणार. जे महाराज अम्मांकडनं शिकून महाराजांनी अम्मांनी दाखवलेल्या मार्गाचं अनुकरण केलेलं आहे, ध्यान केलेलं आहे, ते भावी सिद्धच आहे. नव्हे इथं जे काही शिकतायत ते सगळे भावी सिद्ध आहे, तुम्हाला सांगतो. अन्यथा हे मिळणारच नाही. मिळालं या पंचम काळात आम्हाला तुम्हाला हे वस्तू अशी ध्यानाची, स्वानुभवाची, सिद्धाच्या दर्शनाची, निजसिद्धाच्या दर्शनाची. सिद्ध होणाऱ्या जीवाशिवाय हे मिळू शकत नाही. किती जीव आहेत पंढरपुरामध्ये, जैन अजैन किती येऊन गेले इथं. आणि मग एक एक गाव बघत गेला तर या पृथ्वी तलावर आज जेवढं माहिती आहे त्या अपेक्षेने किती कोटी जीव आहेत. काल आलतीच लोकसंख्या आलती किती, संपूर्ण जगाची लोकसंख्या.
आणि पुढच्या वर्षी भारत 1 नंबर होणार आहे लोकसंख्येत, चीनला सुद्धा मागे टाकणार आहे. माहित आहे तुम्हाला? कालच्या पेपरला आले. इतके जीव, त्या एवढ्या जीवातून मला 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 काय मिळालंय? काय मिळालं? अहो भाग्य म्हणावं लागतं याला. खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्र, वीतराग देव, वीतराग गुरु, वीतरागी तत्वाला सांगणारं शास्त्र. ओहो, काय मिळालं? विचार करा. आंधळ्याला डोळे, बहिऱ्याला कान तर मिळाले तर त्याला किती किती भारी वाटतं, किती भारी वाटतं. एखाद्याला जन्मांध असतेत ना, आणि परत म्हणून ते नेत्रदान नेत्रदान करा म्हणून सांगतेत ना, आणि मग एखाद्याला ते नेत्र बसवले जाते आणि त्याला दिसू लागतं, त्याचा आनंद किती असेल सांगावं. त्याची फिलिंग तरी घ्या, काय किती आनंदी. अरे मला दिसतंय दिसतंय. तुम्हाला कळत नाही आपल्याला डोळे मिळाले त्याची आपल्याला किंमत किती आहे सांगा. आपल्याला दिसतंय, सहज रोजच दिसतंय, त्याची काय व्हॅल्यू किती? आपल्याला डोळ्याची किती व्हॅल्यू आहे? आंधळ्याला विचारा डोळ्याची किंमत, बहिऱ्याला विचारा कानाची किंमत, मुक्याला विचारा बोलण्याची किंमत. व्हॅल्यू व्हॅल्यू त्याची तुम्हाला समजत नाही अजून, कारण आपल्याला सहजतेने मिळालेलं आहे आणि आपला रोजचा अभ्यास आहे. मग आज डोळे मिळाले, मला देवदर्शन करायला मिळतंय, शास्त्र वाचायला मिळतंय. हो हो, किती जीव आहेत ज्यांना हे नाही. अहो भाग्य. सांगायचं काय की असं किती जणांना मिळतंय खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्र, त्याचं भाग्य. आंधळ्याला डोळे मिळाल्यासारखं हे भाग्य या पंचम काळात. आणि पुन्हा विषय साधन फळाच्या माध्यमातून निजध्रुव शुद्ध आत्म्याची प्रत्यक्ष प्रामाण्य सहित अनुभूती घेऊन संसाराचा नाश, दुःखाचा नाश, अतींद्रिय आनंदाची प्राप्ती, मोक्ष मार्ग, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, हे काय 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 काय. ओ हो, कळतंय का तुम्हाला काय सांगतोय मी? हा 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 हा, असं असं आहे हे सगळं. रत्नत्रय, मोक्ष मार्ग, कर्मक्षय, दुःखक्षय, एक एक गोष्टी अपूर्व 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 आहेत. कॅनॉट इमॅजिन इट. कल्पनाच करू शकणार नाही, इतकं भारी भारी. त्याच्याप्रती आपण कृतज्ञ हवे, बाकी कशाचं नाही. कृतज्ञता कोणाच्या प्रती? आज शिखरजीवर जाऊन तुम्ही सध्यान करू शकला, सध्यान करून तुम्ही शरीरात्म्याची भिन्नता अनुभवू शकला, सध्यानाने सिद्ध स्वभावाचं वेदन सिद्धांचं दर्शन करू शकला, की जे धर्मदास शुल्लकजींना जमलं नाही. कितीतरी वर्ष त्यांनी दीक्षा घेऊन, उपवास करून, पंचकल्याण करून त्यांना जे जमलं नाही ते तुम्हाला सहज साध्य झालं. त्याच्याप्रती किती कृतज्ञता. ते नसतं तर मग तो शिखरजी काय झाली असती सांगा, कशी झाली असती सांगा. ते बाहुबली भगवंतांचं दर्शन कसं झालं असतं. बस एक आम्ही एक त्याला पण विश्वातलं एक आश्चर्य म्हणून, आणि फक्त मी जैन आहे आणि म्हणून आमचं आहे आमचं आहे एवढंच त्याच्याबद्दल. बाकी मला काय कळलंच नसतं की ती वीतरागता काय आहे, त्या देवाची वीतरागता काय ही कळली असती का मला सांगा. जर मी वाचलं नसतं, समजलं नसतं, सांगितलं गेलं नसतं, तर मला वीतरागता तर बघता आली असती का देवाची. अहो वीतरागी परमात्मा, असं सुंदर, कैसी सुंदर जिन प्रतिमा है. जिन प्रतिमा किती 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 सुंदर, कसं त्याचं सुंदर रूप, ज्याला बघतानाच काय होत, जिसे देखते काय
काय? जिसे देखते सहज दिखता अपना स्वरूप, आत्मस्वरूप. ज्याला पाहिला असताना आत्मस्वरूप दिसतं असं ते सुंदर रूप. शिखरजीत काय बघायचं होतं? सिद्ध चैतन्य प्राणवाले परमात्मा पाहायचे होते. शिखरजीच्या टोकीवर गेला, ध्यान केलं तर चैतन्य प्राणवाले म्हणून सुरुवात केली की परमात्मा काय हे समजलं नाही म्हणून मी परमात्मा झालेलो नाही. चैतन्य प्राण हेच परमात्म्याचं दुसरं नाव, दुसरं रूप आहे. दुसरं काय नव्हतं तिथं शिखरजीच्या डोंगरावर. तिथं होते का? तिथं चैतन्य प्राणवाले परमात्मा होते का? काय स्वप्नील भाई होते? पुढे होते तिथं तर टूक होती का चैतन्य प्राणवाले परमात्मा? ते तर सिद्धालयात विराजमान आहे चैतन्य प्राणवाले. आणि देह देवालयामध्ये तुमच्या चैतन्य प्राणवाला परमात्मा होता. होते नव्हते असं नाही. ज्यांनी त्या चैतन्य प्राणाला जाणलं ते सिद्धालयात बसले जाऊन. तिथंच वर आकाशात गेली का नजर? वर तिथं दिसलं काय डोळ्यानं आकाशात? तुम्ही सगळ्यांनी असं बघितलं, मला सगळं माहिती आहे. सगळ्यांनी वर बघितलं, वर सिद्ध सिद्ध सिद्ध. नाही का? कसं शक्य आहे मला सांग, कसं शक्य आहे? त्यांना पाहायचं होतं तर इथं पाहायचं होतं. इथं पाहिलं तर ते दिसतात, ही माझा अनुभव आहे. इथंच मामांच्या शेतातला सिद्धांचं दर्शन. तिथं देव नव्हते परंतु सिद्ध स्वभावाचं ध्यान मात्र रोज होतं. सिद्धांचं रोज चिंतन आणि सिद्ध दर्शन झालं. असं मी नाही वर बघितलं त्यावेळेस. मी फक्त आत पाहिलं. आत दिसलं ते सिद्ध. अतिंद्रिय ज्ञानाचे ज्ञेय असतात ते सिद्ध, इंद्रिय ज्ञानाचे नाही. आहे का? ते धर्मदास शिल्लक तर 3 दिवस बसले. तुम्हाला माहिती आहे का? राहुल 3 दिवस बसले होते माझ्या त्या टोकीवर स्वप्नीत. धर्मदासजी शिल्लक 3 दिवस बसले टोकीवर. तुम्ही किती वेळ बसला सांगा बरं? 3 दिवस उपवास करून बसले. कशासाठी? सिद्ध बघायला. बघत बसले. न खाता पिता 3 दिवस. दिसले नाही तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला काय खाऊन पिऊन दिसले तुम्हाला सांगतो. खाऊन पिऊन दिसले तुम्हाला. चेष्टा आहे काय? त्यांना न खाता पिता 3 दिवस बसून तुम्हाला एका क्षणात खाऊन पिऊन सिद्ध दर्शन झालं. दॅट्स नॉट अ जोक. चिंतन करा. हे किती किती भारी आहे हे समजून घ्या तुम्ही. तत्व किती भारी आहे. तत्वाची कुठेतरी महिमा येऊ द्या. आता विषयाची रुची सोडा मी म्हणणारच नाही. आता नकोच आता म्हणायला. बाईने सांगितले म्हणूच नका. कारण तसंच म्हणून तर काय सुटत नाही. उलट तेच संस्कार होतील. मेला 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 मेला. ती आजी म्हणायची माझा 1 पोरगा मेला, माझा दुसरा पोरगा मेला, माझी 3 पोरं मेली. अरे जिवंत आहेत ते बघत नव्हती. मेली मेली काय बघून उपयोग आहे? जिवंतकडे बघितलं असतं तर जगली असती. पण मेली 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 मेली. आणि असं जर बघितलं तर काय दिसणार काय? महाराजांनी मृत्यू नाही पाहिला, जीवन पाहिलं आमच्यामध्ये. हे काय? मेल्याहून मेलेली इंद्रिय विषय भोगामध्ये रमलेली अशी महाराजांची दृष्टी नव्हती. त्यामुळे ते आनंदी होते आणि आम्हालाही त्यांनी आनंद दिला. कारण सगळ्याला आपल्याला ते जिवंत बघायचे, चेतनमय पाहायचे.
आणि आनंदमय पाहायचे ते आम्हाला. त्यामुळं त्यांना कधीच दिसलं नाही हे किती विषय भोगात रमलाय का दुकानात रमलाय. त्यांना दिसत होतं हे भगवान आहे. ह्यांनी पण आपल्या आत्म्याला जाणलं तर हे पण भावी सिद्ध आहेत, स्वयंसिद्ध. आणि आम्हाला पाहून आम्हाला पण सिद्धांचं दर्शन करविलं. करता करा कारयिता हनुमंता अशी. म्हणून श्रद्धान अजून दृढ पक्क. अजून किती वेळा पण जावा, मी म्हणत नाही की जायचं नाही, जायचं. पण प्रत्येक यात्रेबरोबर माझी श्रद्धा वाढत गेली पाहिजे, वाढत गेली पाहिजे, वाढत गेली पाहिजे, है ना. रूपांतर झालं पाहिजे, है ना. देहांतर झालं पाहिजे. देहांतर म्हणजे देहाने आत्म्यात अंतर, नाहीतर दुसरा देह म्हणजाल तुम्ही. देहांतराचे हे पण अर्थ होते. देहांतर मेल्यावर लिहितेत. पण देहात अंतर झालं पाहिजे की देह मी नव्हतो, नाही, नसणारच. ओम नमः. हो प्रभो मी मनोचनकाय कृत्कारितानुमोदन सर्व समारंभार क्रोधमान माया लोक प्रमादित्यादी वाहनचदर माझ्याकडून खऱ्या देवी शास्त्र गुरु यांचा घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापासून ज्या काही जीवांची हिंसा झाली स्वाध्याय करीत असताना वेळ सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मी माझ्यामध्ये या सर्व दोषाविषयी